गावच्या तरुणांना एकच म्हणन, दिखाव्यावर जाऊ नका. कोणी काय करत असेल त्याच्याकडे बघू नका. आपल्या आपल्या कामावर फोकस करा. नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस गायकवाड. स्वागत आहे आपल्या श्रेयसच्या दुनियेवरती. आज आपला श्रेयस एक अशा महान व्यक्तीला भेटतोय. महान म्हणजे कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, आपली सिरीज चालू आहे जनता दरबार. आणि जनता दरबार मध्ये आपलं मोठं काय, लोकनवी भाषा तीच. आज आपण अशा पर्सनॅलिटीला भेटणार आहे जी बिरेवाडीतील मोठी हस्ती आहे, ज्यांनी सोशल मीडियावर खूप काही मोठं नाव कमावलं आहे. आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत प्रतीक उगलमुगले. नमस्कार. पहिलं तर आपण काही महान नाही किंवा महान हस्ती नाही, आपल्या मातीतला माणूस आहे, साधारण माणूस आहे. तर काय सांगाल, आज तुमची सोशल मीडियावर तुम्ही चांगला धुमाकूळ घातलेला आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सुरुवात कशी झाली तुमची? खरंय भावा, सोशल मीडियाचं कसं आहे, रिअलिटी दाखवायची, कधी पण फेक नाही दाखवायचं. वेळ आपली कधी येते, म्हणजे लेट येते, माहितीये का. सुरुवात अवघड असते, कठीण परिस्थितीतून असते, सगळं असतं. लोक सुरुवातीला सपोर्ट पण नाही करत. बरोबर. पण जेव्हा आपण रिअलिटी आपण टिकून राहतो, जेव्हा खरी परिस्थिती लोकांना सांगत राहतो, तेव्हा एक दिवस आपला नक्कीच येतो. जसा माझा आलाय, मला जवळपास 10,000 फॉलोअर्स करायला 1.5 वर्ष गेलं. पण आता 10,000 फॉलोअर्स क्रॉस जसे झाले ना, तसे पटापट 11 झाले, 12 झाले, 12.5 झाले, आणि प्रवासाचा झपाट्याने पुढे जायला लागला. पण काय होतं, आपण लोकांपर्यंत पोहोचायला ना, आपल्या लोकांचा पहिल्यांदा सपोर्ट लागतो. आपले लोक जेव्हा आपल्याला सपोर्ट करते, आपल्याला पुढे घेतात, मग तेव्हा दुनिया सगळी सपोर्ट करते. आपल्या लोकांनी तुला सपोर्ट केला का सुरुवातीला? सुरुवातीला असं झालं, पहिले 1-2 व्हिडिओला मजाक मध्ये लोकांनी सपोर्ट केला. पण जेव्हा चांगली रीच जायला लागली ना, आपल्या लोकांना कुठेतरी खटकायला लागले, अरे आपलं पोरग आहे, इथं चाललंय पुढं. बरोबर. मग त्यांचा सपोर्ट कुठेतरी मध्ये कमी पडला. पण मग मी टेकून राहिलो. मग म्हणलं आपली वेळ येणार आहे, त्यासाठी लढत राहिलो, आणि नक्कीच लोकांना आवडलं आणि वेळ आली. वाह, क्या बात आहे. गावातल्या तरुणांसाठी काय संदेश देशील? गावच्या तरुणांना एकच म्हणन, दिखाव्यावर जाऊ नका. कोणी काय करत असेल त्याच्याकडे बघू नका. आपल्या आपल्या कामावर फोकस करा. आपली वेळ कशी बदलल त्याच्यावर मेहनत करा, आणि वेळ नक्कीच बदलते. फक्त कष्ट करत राहा, प्रामाणिक कष्ट करत राहा. आणि आपण शेतात असेल ना, तर शेतात पण थोडा वेळ द्या. आई बापांना सपोर्ट करा. नुसतं एज्युकेशन घेऊन डायरेक्ट तुम्ही नोकरी मिळवाल, मग शेतीला विसरायला असं करू नका. सगळ्या गोष्टी समतोल राखा. इथून पुढचं 5 वर्षाचं ध्येय काय? माझं 5 वर्षाचं ध्येय हेच आहे का, शेतकरी मुलांना रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. रिप्रेझेंट करताना शेतकरी पोरांना वाटलं पाहिजे की याच्यासारखं काहीतरी करून दाखवू. आणि मी आता सध्या जॉब करतोय, भविष्यात पोरांसाठी काम करणार आहे. आणि पोरांसाठी काम करता करता त्यातून जनतेला कसा फायदा होईल, अलीकडल्या काळात मी तर सुरुवात पण केलेली आहे. बरोबर. जे सोशल मुद्दे, काही गोष्टी, त्यावर लढायला सुरुवात केली, आणि माझ्या मागं समाज पण उभा राहतोय, किंवा मग आपला तरुण वर्ग पण उभा राहतोय. त्याचा मला नक्कीच अभिमान आहे. क्या बात आहे. आता शेवटचा प्रश्न माझा असा की गावातल्या तरुणांसाठी काय संदेश देशील? हा बिरेवाडीतल्यासाठी होता, आधी दिला तो. सगळ्यांनी काय केलं पाहिजे? आता आजकाल बघायला गेलं तर सगळे उठसूट सगळे सोशल मीडियामध्ये पडताय. त्यांनी त्यात पडलं पाहिजे का, आणि काय केलं पाहिजे त्यांनी? गावच्या तरुणांना एकच सांगल, सोशल मीडियाची लाईफ आहे ना पूर्ण वेगळी आहे, आणि रिअल लाईफ वेगळी आहे. रिअल लाईफ मध्ये तुम्ही आपल्या पोरांना सपोर्ट करा, आपल्यासाठी लढा, आणि आपले सगळे एकत्र राहू द्या. जर कोणी एखादं व्यसन करत असेल, तुम्ही त्याची मजा बघत असेल, तो फेल जातोय, त्याचा इम्पॅक्ट नक्कीच आपल्या सगळ्या जनतेवर होतोय, आपल्या गावावर होतोय, आपल्या प्रगतीवर होतोय. कोणी पण वाईट मार्गाला जात असेल ना, तर पोरांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला सांगितलं पाहिजे का बाबा हे नको करू. बरोबर. आज त्याचा लॉस होतोय, उद्या सगळ्या आपल्या समाजाचा लॉस होणार आहे, गावाचा लॉस होणार आहे. त्याच्यामुळं टिकून राहा, एकमेकांना सपोर्ट करा, आणि नक्कीच पुढे राहा. सर, अशी होती प्रतीक उगलमुगले सरांची, सरच म्हणता येतील, आमच्यापेक्षा सिनियर आहेत अशी त्यांनी बाईट दिली, एवढे महत्वाचे मुद्दे मांडले. आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, तरुणांनी एकत्र या. कुणीतरी खूप काही चांगलं सांगितलंय, देशाला जर समृद्ध आणि समर्थशाली बनवायचं असेल तर तरुणांनी एकत्र यायला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये, आपल्या जनता दरबारमध्ये लोकनवी भाषा तीच. थँक्यू.